नमस्ते, माझं नाव सौरभ सुरेश भोसले. मी बाय प्रोफेशन एक पब्लिक स्पीकर आणि ऑथर आहे. सातारा जिल्ह्यातील एक छोटंसं खेड आहे माधवपूरवाडी, तिथून मी येतो, कोरेगाव तालुक्यातील. सो आज मी तुम्हाला माझ्या जर्नीबद्दल सांगणार आहे. द स्टोरी फ्रॉम बीइंग सस्पेंडेड फ्रॉम अ कॉलेज, फ्रॉम बीइंग ऑन द बोर्ड ऑफ स्टडीज ऑफ द सेम कॉलेज. सो शाळेमध्ये मी ब्राईट स्टुडंट होतो. 10वीमध्ये स्पोर्ट्समध्ये होते, खो खो वगैरे स्टेटपर्यंत खेळलेलो. देन कोरेगावमध्ये माझं स्कूलिंग झालं, सरस्वती विद्यालय कोरेगावला. देन आय केम टू सातारा फॉर परसुईंग लाईक 11वी-12वी करण्यासाठी मी सातारला आलो. त्यानंतर आय वॉज टोटली एमलेस गाय, आय बी ब्रुटली ऑनेस्ट, की मला माहीत नव्हतं लाईफमध्ये काय करायचं आहे. वी हॅड अ फॅमिली बिझनेस, शेती वगैरे सगळी होतं. सो मला फक्त एक माहिती होतं की हा जर बघा पुढे जाऊन काय करायचं. सो आय टूक ॲडमिशन फॉर 11th and 12th अँड हॅविंग द सरनेम भोसले, देर वॉज समथिंग इन माय साईड की हा काहीतरी आहे, काहीतरी करायचं आहे, असं तसं भांडणं मारामाऱ्या खूप व्हायचं. सो आय वॉज बीइंग सस्पेंडेड फ्रॉम माय कॉलेज फॉर आय गेस 7 times ॲट दॅट टाईम. त्यानंतर ड्रास्टिकली चेंज झाले पर्सेंटेजमध्ये पण. 86% पासून मी 52% वरती आलो. अँड इट वॉज टोटली अनएक्सपेक्टेड फॉर माय फॅमिली अँड माय फ्रेंड्स, सगळ्यांसाठी. इवन मला माहीत होतं की मी असा वागलो. सो माझ्यासाठी ते असं नव्हतं की मला एवढे कमी मार्क का पडले. देन लाईक इट वॉज 13 and 14, 2013 and 14, आणि तेव्हा एक बूम चाललेला पिरियड इंजिनिअरिंगचा की काय करायचं लाईफमध्ये. अँड देर वर 22 इंजिनियर्स इन माय हाऊस. सो मला बाकीचं प्रोफेशन काहीच दिसत नव्हतं की हा इंजिनिअरिंग आणि मग पुढे जाऊन बघूया काय तर पुढचं होतं. अँड मग परत एकदा असं वाटायला लागलं हां परत कॉलेज लाईफ चालू. मग परत तेच मारामाऱ्या बांधणं, बाहेर बसणे, कॅन्टीन, बास, दॅट्स इट. बट हे माहीत नव्हतं की इंजिनिअरिंगचा अभ्यास एक टेक्निकल आणि प्रॅक्टिकल अभ्यास असतो, ज्यामध्ये तुम्हाला खरंच इन्व्हॉल्व व्हायला लागतं. मग प्रॅक्टिकल चालू झाले. मग वेल्डिंगचे क्लासेस फक्त मी नीट हे करायचो कारण इट वॉज फन, वेगळं काय तर होतं. देन माझे 2 विषय होते. फर्स्ट वॉज केमिस्ट्री अँड सेकंड वॉज इंग्लिश. अँड 8 विषय ड्रॉप. बट आय टूक ॲडमिशन वन्स अगेन आणि पुन्हा एकदा 8 विषय माझं बॅक राहिले. देन लाईफ हिट मी सो हार्ड इन 2014. डिसेंबर महिन्यामध्ये माझे 3 मित्र वेगवेगळ्या ॲक्सिडेंट्समध्ये वारले. 3 डिफरंट फ्रेंड्स, 2 ऑफ देम वर चाइल्डहुड फ्रेंड्स. आणि त्यानंतर थोडंसं लाईक तुमचं एक पहिलं प्रेम वगैरे त्यावेळी असतं आणि तेव्हा खूप वेगळा सीन असायचा. सो आय वॉज गोइंग थ्रू ब्रेकअप ऑल्सो, अँड ॲट दॅट टाइम ऑल्सो आय लॉस्ट 3 ऑफ माय फ्रेंड्स. अँड नेक्स्ट 6 months फॉर मी वॉज हॉरिबल, की तेव्हा मी खूप कम्युनिकेशन कमी केलं लोकांसोबत. आणि आय वॉज अ व्हेरी टॉकेटिव्ह गाय, अजून पण आहे. आणि तेव्हा मग मी बुक्सकडं थोडंसं वळलं की एक सर होते तिथं. त्या सरांनी मला सांगितलं की डू वन थिंग, तुला इंजिनिअरिंग सोडायची, नो वरीज सोड, बट तो रंग कशात तरी. सो मी रिडिंग चालू केलं. पहिलं बुक जे मी वाचलं ते सिक्रेट होतं. आय गेस खूप लोकांचं ते पहिलं बुक असेल. मी पहिलं बुक असेल तर मी त्यातून खूप रिलेट नाही करू शकलो. बट एक समजलं की या बुक्समधून आपल्याला थोडंसं काहीतरी वेगळं परसेप्शन मिळतं. की आतापर्यंत मी जवळजवळ 1147 पुस्तकं वाचलेली मागच्या 6 वर्षामध्ये. तर मग ते सुरू झालं आणि मी 6 महिन्यामध्ये जवळजवळ अराउंड 88 बुक्स वाचले. आणि मग मला असं व्हायचं की मला माणसं आवडायची बंद झाली की बुक्स आणि जर्नल लिहायचं, बुक्स आणि जर्नल लिहायचं. देन देर वॉज अ गाय नेम राज धोंडे. आम्ही बालवाडीपासून एकदम लंबोटी होतो. तो आला एक दिवस म्हटला सवरायचं BBA म्हणून एक असतं आणि त्यात मॅथ्स नसतं. तर मी मला हा ठीक आहे चला ॲडमिशन घेऊ. मॅथ्स नाही म्हणजे मी BBAचा फुल फॉर्म करून विचारला आणि आम्हाला माहीत पण नव्हतं BBA काय. वॉज टोटली इंग्लिश काय. अँड आम्ही BBAला ॲडमिशन घेतलं. आणि पहिलं वर्ष होतं. मला माझ्या डॉक्टर सावंत सर त्यांनी मला विचारलं की तुला होईल का, सीइंग माय बॅकग्राऊंड की मी एवढा मारामाऱ्या, रस्टिकेशन हे सगळं. तर ते म्हणजे तुला होईल का, कारण माझा रेकॉर्ड त्यांच्यापर्यंत चांगला नव्हता. आय वॉज लाईक हा होईल सर, करेन मी, नक्की करेन, म्हणजे माझे एवढे बिझनेस करतात. सो इट्स इन माय जीन्स की कसं विकू शकतो आपण किंवा काय बोलू शकतो किंवा काय. अँड मला इंटरेस्टिंग वाटायला लागलं कारण 2 वर्षांनी मी मोठा होतो वर्गात आणि 2 वर्षांनी लहान मुलं होतो. आणि त्यांच्याकडे तो शाय फॅक्टर असायचा, बरोबर फॅक्टर, की मी हात वर करून उत्तर वगैरे कसं. आणि माझ्याकडे तो नव्हता. म्हणजे मी नेहमी एक गोष्ट म्हणतो की निर्लज्ज आणि महानिर्लज्ज 2 प्रकारची माणसं असतात जगात. महानिर्लज्ज खूप पुढे जातो. तर मी त्या कॅटेगरीत होतो. प्रत्येक प्रश्नाला उत्तर चुकलं तरी हातवर करायचं, उत्तर द्यायचो. आणि तो कॉन्फिडन्स खूप आला माझ्या पहिल्या 3 महिन्यामध्ये. पहिली सेम झाली. आय स्कोर्ड आय गेस 74 or 77% अँड आय केम फर्स्ट. अँड नंतर 3 वर्ष मी क्लासमध्ये फर्स्ट, सेकंड, थर्डमध्ये होतो. नंतर युनिव्हर्सिटी टॉप केली. आय स्टील रिमेंबर माझा 11वी-12वी इंजिनिअरिंगला 7.5-8% पुढे अटेंडन्स नसलं. बट फॉर BBA माय अटेंडन्स वॉज नेव्हर बिलो 96%. मला असं वाटायचं की मी मागची जी 4 वर्ष घालवली दे आर गोइंग टू कॉस्ट मी अलॉट इन लाईफ. कारण लाईफ आता समजायला लागली की देर इज अ लॉट ऑफ कॉम्पिटिशन वेन यू कम आउट ऑफ द शेप. आणि मग मी प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचो. अँड एक असा पिरियड आलेला की 1-2 शिक्षक 1-2 दिवस नव्हते. आणि आय वॉज अ व्हेरी चिअरफुल गाय, मला बोलायला खूप आवडायचं. मग मी एकदाच आमच्या प्रिन्सिपल सर आहेत त्यांच्याकडे गेलो, सर मी लेक्चर घेऊ का इकॉनॉमिक्स आणि HRचं.
सो सर वॉज लाईक इट्स ओके यू कॅन टेक. मग मी थर्ड इयरला असताना फर्स्ट आणि सेकंड इयरला लेक्चर घ्यायला स्टार्ट केलं. अँड देन स्टुडंट स्टार्टेड की हा सौरभलाच पाठवतो मी की ही शुड टीच. मग मला समजायला लागलं की आय एम गुड ॲट मेकिंग पीपल व्हॉट वी कॅन से ट्यूट सम थिंग्स किंवा त्यांना काही शिकवू शकतो मी. आणि मग एंड ऑफ आय गेट 2018 मेला आय गॉट प्लेस्ड इन 21 कंपनीज इन कॅम्पस इंटरव्ह्यूज. सो बऱ्याच मल्टीनॅशनल कंपनीज होत्या, IT कंपनीज, प्रोडक्शन कंपनीज, अँड आय वेंट फॉर वन ऑफ द लार्जेस्ट कंपनीज. अँड देन लाईफ स्टार्टेड, कॉर्पोरेट लाईफ चालू झाली. अँड देर वॉज अ व्हेरी हाईप होती की यार 21 कंपन्यांमध्ये सिलेक्शन झालं, असं कोण मुलगा आहे किंवा काय. I got first call from YCIS and I delivered my first session on 20th October 2018, and it was supposed to be for 2 hours only, 9 AM to 11 AM. And I still remember I was talking on employment, and after employment and how to crack interviews I talked about it, and people was, they were so happy की यार माझी लँग्वेज थोडीशी अशी घाटी असल्यामुळे, सातारा असल्यामुळे त्यांना खूप रिलेट होत होतं. So I started speaking at 9 AM and no susu break, no mid break, nothing. I spoke till 3:30 PM continuously, and audience was not tired at all. हाँ बोला. Then after HOD came, यार काय इतका वेळ काय करताय किंवा काय, तर they were like we are enjoying. And then after we all had tea and samosa at 3:30. मला नंतर कळलं की यार I am born for this. Public speaking can be my forte. पुढे जाऊन होऊ शकतो. तो तशा गोष्टी झाल्या आणि त्यानंतर मग सुरुवात झाली की तिथलं सेशन. मग ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती की बेस्ट पॉलिसी और बेस्ट मार्केटिंग स्ट्रॅटेजी वर्ड ऑफ माउथ. देन लोकांनी बोलायला चालू केलं की यार एक सर आहेत असे तसे आहेत, किंवा खूप लोक सावड्या म्हणायचे की हा 23 वर्षाचा असं आहे, काय भारी बोलतो पोरगा तसं. मग ते झाली सुरुवात. मग आय स्टील रिमेंबर की मला बरेच सेशन मिळाले पहिल्या वर्षी. 110+ आय गेस 100पेक्षा जास्त सेशन होते माझे 88 कॉलेजेसमध्ये. अँड मी आय वॉज वर्किंग विथ ॲज आय सेड की IT कंपनी, आणि मी शनिवारी आणि रविवारी सेशन्स करायचो. सो आय स्टार्टेड डुईंग इट ॲज अ लाईक फ्री ऑफ कॉस्ट. सुरुवातीला हां इफ आय हॅव सम नॉलेज आय शुड पास इट ऑन टू समवन, की त्या व्यक्तीपर्यंत ते नॉलेज गेलं पाहिजे. इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी बिईंग ॲल्युमिनी ऑफ द कॉलेज, किंवा त्या कॉलेजचा मी ॲल्युमिनी नसलो तरी. आणि मग ह्या गोष्टी सगळ्या चेंज व्हायला लागल्या, आणि इट टेक सडन बूम इन माय लाईफ की मला एका दिवसाला 4 सेशन्स मिळायला फ्रॉम डुईंग. म्हणजे जेव्हा जॉब करतोय तेव्हाच मला सेशन्स मिळत होते. सो मी 5 दिवस जॉब करायचो. आय वॉज हँडलिंग ऑस्ट्रेलियन क्लायंट. पहाटेपासून मी इव्हिनिंगपर्यंत ते काम करायचं. त्यानंतर इव्हिनिंगला जिथं नाईट स्कूल्स आहेत तिथं पुण्यात जाऊन, किंवा FPC क्लास आहेत तिथं सेशन द्यायचो. सो मी तिथं सुरू केलं. शनिवारी मी कॉलेजेसमध्ये जायचो सेशन्स. एका दिवशी जर एका सिटीचे 3 कॉलेजेस असतील तर 3 कॉलेजेसमध्ये मी जायचो, सेशन्स द्यायचो. आणि द बेस्ट थिंग एव्हर हॅपन टू मी वॉज कोल्हापूर रिजन. कोल्हापूर रिजनमध्ये काय झालं की तिथल्या शाळा रविवारी माझ्यासाठी 4-3 शाळा एकत्र यायच्या ऐकायला. रविवारी मुलं यायची. इट गिव्ह मी सो मॉरल बूस्ट. एवढा मॉरल बूस्ट मला दिला की लाईक मला असं वाटतं जर लोक येतात मला ऐकायला, मला माहिती मला पेनी पण मिळत नाही, बट आय एम पासिंग ऑन माय नॉलेज टू समवन. मग तिथं आम्ही मेंटल हेल्थबद्दल स्टार्टिंगला बोलायला सुरुवात केली. जो पहिला 2018-19चा आमचा पाठ होता, आणि एका महिन्यामध्ये माझे 20 सेशन झाले फक्त एका महिन्यामध्ये. आणि 20 नोव्हेंबरलाच मी विजन्सी चालू केली. सो विजन्सीचा पण एक इन्सिडेंट आहे की आय वॉज देअर इन एक इन्स्टिट्यूट त्याखाली थांबलेलो मी, आणि लोक बोलत होते की यार माझ्याकडं लाईक विजन आहे पण पुढं काय करायचं नाही. सो इट मी सो हार्ड की मी विजन्सी आली तर मग लोक विचारले की विजन्सी काय करणार आहे पुढं. सो इट वॉज अ 1 मॅन शो. आधी मी एकटाच होतो. मग मी सेशन्स घ्यायचे की यार मुलं मिळतील आपल्याला कोणतरी जे करते. मग मेंटल हेल्थवरती आम्ही बोललो. खूप लोक आम्हाला म्हणायचे की खेडेगावातल्या मुलांना सुसायडल थॉट्सच येत नाही. आम्हाला ते टोटली ऑपोजिट वाटलं. जेव्हा मी खेडेगावामध्ये गेलो, माझं मोस्ट ऑफ द काम रुरल एरियामध्ये आहे, की तिथं खूप लोक आहेत अशी की जी रात्रीची आपण सॅड सॉंग्स ऐकून रडणारी मुले, आणि सकाळी रानावरती धारे धरायला पाणी द्यायला जाणारी पण मुले, जी कधी एक्सप्रेसच झाली नाहीत कोणापाशी, किंवा त्यांनी कितीतरी वेळा सुसायडल थॉट्स मधून गेले पण ते सांगू नाही शकले. आणि जेव्हा आम्ही स्कूलमध्ये गेलो, कॉलेजमध्ये गेलो, ते जस्ट प्रोग्राम इन फ्रंट ऑफ अस. सो इट वॉज सो हेवी फॉर अस टू टेक की यार आपल्या भागामध्ये पण अशी मुले आहेत, आणि आपण हा टॅबू धरलेला, हा कधी आपण एक्सपेक्टच नाही केलेलं की, आणि एक्सेप्ट पण नाही करणार की असं आहे आपल्याला. आणि फर्स्ट इयर वेंट वेल. लाईक जसं मी सांगितलं 110+ सेशन्स वगैरे झाले. अँड ऑन नेक्स्ट इयर आय गेस 130+ आमचे सेशन्स झालेले. आय लॉस्ट अ काउंट नाव, कारण 450+ सेशन्स आतापर्यंत झालेले आहेत. आणि सेकंड इयरला आम्ही दरवर्षी आम्ही एक मोठं ठरवतो की वॉट शुड बी आवर टॉपिक ऑफ डिलिव्हरी मोस्ट. सो सेकंड इयर आम्ही ठरवलं की कम्युनिकेशन, की आपल्याला एक समजतंय की आई वडील क्लोज वन्स यांच्यामध्ये काहीच कम्युनिकेशन नाही. वी आर कम्युनिकेटिंग विथ पीपल ज्यांना आपल्याला प्रेज करायचं किंवा लाईफमध्ये घेऊन यायचंय,
किंवा होल्ड करायचा लाईफमध्ये. सो फर्स्ट एक्सपेरिमेंट वी डिड ऑन 2019 and 2020 चॅप्टर वॉज टू से सॉरी अँड थँक्यू. सो मी प्रत्येक सेशनला जायचो आणि एकच गोष्ट सांगायचो, गो टू युअर पॅरेंट्स, गो टू युअर टीचर्स. आय नो यू हॅव मिसबिहेव विथ देम ॲट सर्टन पॉईंट ऑफ लाईफ. कधीतरी आपण उलटं बोललेलं असतो. सो विदाउट आस्किंग फॉर अ पेनी फ्रॉम देम, जस्ट से सॉरी अँड थँक्यू, इट विल बी अ मेमरी फॉर लाईफ. मग हा एक्सपेरिमेंट खूप हिट झाला. आय विल टेल यू वन इन्सिडेंट. आम्ही गगनबावड्याला होतो आणि इट वॉज अ टोटली जंगल एरिया की जो गोवा घाटामध्ये आहे. तिथं इलेक्ट्रिसिटी पण नव्हती आणि रात्रीचं आम्ही त्या भागामध्ये मुलांना सांगतो की तुम्ही सॉरी थँक्यू म्हणा वगैरे असं तसं. आणि आम्ही कॅम्प करून राहिलो एका साईडला जंगलात. ते रात्रीचं गाव लोक ते टॉर्च वगैरे घेऊन आमच्याकडे येतात रात्रीचे. आता एक गाव तुमच्याकडे येते, 30-40 लोक चालत तुमच्याकडे येतात. नाव फर्स्ट थिंग यू विल हॅव इन माइंड इज की ते आपल्याला बद्या मार आहे आज आपल्याला, एवढंच आपल्या डोक्यात, कारण आपण असं काहीतरी बोललोय आज, आपल्याला मार. देन दॅट वॉक वॉज असं वन ऑफ माय कलिग्स वॉज संकेत होते की हा सर नको नको चला जाऊ 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 काय तर लाईक लेट्स टॉक इट आउट. ते आले, ते म्हणजे तुम्ही आमच्या मुलांना असं काय सांगितलं की जे आज आले ना मला सॉरी थँक्यू म्हणले. जिंदगीत आमचा पोरगा मला कधी सॉरी थँक्यू म्हणलं नाही ना, त्यांनी कधी पाण्याचा तांब्या उचललाय मला. सो हे खूप हिट झालं आणि मग त्या गावात बोलणं जाणं जेवण म्हणजे बिलॉंगिंगनेस खूप आलं. मग फॉर मी पब्लिक स्पीकिंग वॉज अ मिरॅक्युलस थिंग, लाईक करिअर बनायच्या आधी, बिकॉज 5 दिवस मी जॉब करतो आणि इट वॉज अ एस्केप फॉर मी. आय वॉज इगरली वेटिंग फॉर की भाऊ हा कधी येतो सॅटर्डे संडे अँड आय एम गोईंग देअर अँड एक्सप्रेसिंग माय सेल्फ. मी एकही सुट्टी माझी सोडली नाही, प्रत्येक सुट्टी एक्सप्लॉइट केली. सुट्टी घ्यायचो, जायचो, करायचं. देन माय बॉस स्टार्टेड सपोर्टिंग मी ऑल्सो की हा काहीतरी वेगळं करतो. And on 2019, I guess 27th September, World Youth Summit असते IYC कडून, इंटरनॅशनल युथ कमिटी कडून. तर आय जस्ट अप्लाइड फॉर इट की 3 दिवस आधी रिप्लाय की यू आर सिलेक्टेड टू रिप्रेझेंट इंडिया. मी त्याच्या आधी कधी प्लेनमध्ये बसून नव्हतो, सो पहिले एक्साइटमेंट ते होतं रादर दॅन रिप्रेझेंटिंग इंडिया. आणि 3 दिवस आधी समजलं, बट एव्हरी वन वॉज सो सपोर्टिव्ह की तू जा. मी तिथं गेलो, 60 देशांचे रिप्रेझेंटेटिव्ह तिथं होते. प्रत्येक देशाचा एक लोक होता, इंडियातले 2 होतो. इट वॉज अमेझिंग एक्सपिरियन्स. आणि मला समजलं की आपण जे करतोय किंवा जे विजन आपण होल्ड केले ना, त्याला कुठेतरी ॲप्रिसिएशन आहे. अँड ॲप्रिसिएशन सीक न करता मिळते ना, दिस इज आवर रिझल्ट. यू शुड नॉट सीक एनी रिझल्ट ऑर ॲप्रिसिएशन. मग ते झालं. नंतर नॅशनल अवॉर्ड मिळाला इंग्लिश एज्युकेटर सोसायटीकडून, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अवॉर्ड मिळाला आणि आता बरेच अवॉर्ड मिळाले. आय लॉस्ट अकाउंट. आणि माझ्यासाठी ते मॅटर पण नाही करत. बट ती फेज लाईफमध्ये अशी आली की व्हॉट एव्हर आय एम डुईंग इज डुईंग, मी खूप राईट करतो. दुसरा इन्सिडेंट मी सांगतो. केळशी नावाचा एक बीच आहे, इट्स अ वर्जिन बीच, जिथं कोण जास्त नसतं. आम्ही तिथं विकेंड लाईक मी 2 वर्षातून पहिल्यांदा 3 दिवसाचा ऑफ घेतला. नॉट अ डे ऑफ इन 3 years 2 years. आणि तिथं मी गेलो फॉर वेकेशन. तिथं वेकेशनला गेल्यावर माझ्यातलं पब्लिक स्पीकर कधी मिळालाच नाही. मी तिथं गेलो, एक शाळेमध्ये गेलो की सर मी असा पब्लिक स्पीकर आहे, सो आपण एक सेशन लावूया का. सो ऑन 3 days ऑफ वेकेशन 3 days मी सेशन घेऊन आलो. सो मला एक समजलं की हा पार्ट माझ्यातून नाही जात. आणि आय एम नॉट एक्सपेक्टिंग एनिथिंग मॉनिटरी की बाबा मला मिळावं काय. व्हॉट आय एम क्रेविंग फॉर इज द नॉलेज आय हॅव. आय शुड पास इट ऑन, आय शुड गेन सम नॉलेज, आय शुड हॅव सम पीपल अराउंड मी की जे सेम एम शेअर करतात, की जेणेकरून सोसायटीमध्ये कुठेतरी थोडासा एक बदल येऊ शकतो. झालं. अँड देन आफ्टर 2018, 2020 वेंट गुड. सगळं मस्त चाललेलं. आणि 2020 वॉज बूम. तुम्ही यू कॅन विजिट माय इंस्टाग्राम की आय वॉज हॅव्हिंग टूअर्स, लाईक जानेवारी टूअर, फेब्रुवारी टूअर, मार्च टूअर, की एका महिन्यामध्ये 28 सेशन्स डुईंग जॉब ओनली. बूम, कोविड आला, झालं. अँड आय वॉज नॉट कम्फर्टेबल स्पीकिंग इन फ्रंट ऑफ कॅमेरा, कारण तो ऑप्शनच नव्हता ठेवला ना कधी. की आय एन्जॉयड बिईंग इन पीपल, की हजार लोक असले तरी मी माईक घेऊन कधी नव्हतं बोललो. जायचो, एन्जॉय करायचो, बोलायचो. आय वॉज हॅपी दॅट आय गॉट स्टँडिंग ओवेशन्स, दॅट वॉज अ कॉम्प्लिमेंट फॉर मी. किंवा ऑटोग्राफ्स जेव्हा साईन करायचो. आणि अचानक हे सगळं बंद आणि सगळं शांत झाले. आणि यू नो की ह्या जगातली सगळ्यात अवघड गोष्ट की तुम्ही गुगल मीट किंवा झूमला अनम्यूट करून पुढच्याला बोलायला भाग पडणं. बट ते पण खूप मिरॅक्युलसली झालं आणि तिथं पण रिस्पॉन्सेस खूप चांगले आहेत. सो आय यूज इंस्टाग्राम फॉर अ गुड पर्पज. आय मेट क्वाईट अ फ्यू पीपल. आय स्टार्टेड पॉडकास्टिंग. आणि मग मी कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत 25 इंडियातले, महाराष्ट्रातले, त्यांची एक सिरीज केली. 25 डिफरंट प्रोफेशन्स घेतले, त्यांची एक सिरीज केली. सो इन मे आय वेंट थ्रू 2 सर्जरीज. आणि इट वॉज सो ड्रास्टिक फॉर मी, लाईक नॉर्मल सर्जरीज, बट लाईफ हिट मी सो हार्ड की इथं होतो इथं आलो. आणि मला समजलं की मी हेल्थकडे बघितलंच नाही. इट्स बीन लाईक
900 days I haven't taken a day off. I have two regrets in life, not giving enough time to my parents and not giving enough time to my body. पण त्याच्यावर मी आता काम करते बिकॉज दीज आर द टू थिंग दॅट आर गोइंग टू हेल्प यू इन लॉंग रन. ते तुम्हाला नंतर समजतं. आय वॉज लाईक की एकटा काहीच आपण करू शकत नाही. सातारी भाषेमध्ये आपल्याकडे कसं लोक बोलतात की झेलून नाही बोलून मोठे. ॲब्सोल्युटली नॉट. काही नाही आहे त्यामध्ये. ह्या गोष्टी बोलायच्या. पण जेव्हा तुम्ही कोणतीही गोष्ट करत ना, यू शुड हॅव सम पीपल अराउंड यू. कारण जेव्हा तुमचं मोरल लूज होतं ना, तेव्हा ती लोक तुम्हाला जिवंत ठेवतात आतून. मग ऑन माय बर्थडे 28 सप्टेंबर 2020 आय डिसाइडेड की लेट्स मेक अ ओपन कम्युनिटी. सगळ्यांसाठी ओपन करूया विजन्स. कारण एकट्याचं नाही आहे. आणि त्याच्या आधी माझ्याकडे 3 इश्यूज होते. कारण मी कोर्सेस घ्यायचो तेव्हा मला खूप लोकांनी इश्यूज मला सांगितले की कन्सिस्टन्सी नाही आहे सर. अजिबात कन्सिस्टन्सी नाही आहे लाईफमध्ये. कन्सिस्टंट काय करू शकत नाही. आणि स्पार्कच नाही. तेच आहे. जेवतोय झोपतोय खातोय उठतोय आणि कोविड किती दिवस आहे माहिती. हे 2 गोष्टी. आणि तिसरी गोष्ट होती की स्किल्स नाही आहेत. झालं. आणि लाईक वी स्टार्टेड विथ 7 मेंबर्स आय गेस अँड नाव वी आर 150+ मेंबर्स अक्रॉस 25 डिस्ट्रिक्ट्स ऑफ महाराष्ट्र. अँड गुजरातमध्ये एक डिस्ट्रिक्ट आहे आणि कर्नाटकमध्ये एक डिस्ट्रिक्ट आहे. आणि आम्ही अशी एक गोष्ट घेतली की इट सीम इम्पॉसिबल. आम्हाला खूप लोकांनी टवणी मारले की अरे 52 वीक्स काय आहे, 52 चॅलेंजेस, इट्स अ इम्पॉसिबल थिंग. हे नाही होऊ शकत. सो ईच वीकला एक चॅलेंज करायचं. फॉर एक्झाम्पल फिडिंग अ स्ट्रे डॉग्स. आणि ते कंटिन्यू पण करायचं. प्लांटेशन, मम्मीला घरी मदत करायची, साफसफाई. आर्मी डे आला, आर्मीला ॲप्रिसिएशन करायचंय. किसान दिवस आला त्या दिवशी काय करायचंय. क्लिनिंग ड्राईव्ह, प्लांटेशन्स, क्लोथ डिस्ट्रीब्युशन ड्राईव्ह, फूड ड्राईव्ह. हे सगळं आम्ही करायला लागलो विदाउट अ पेनी फ्रॉम आउटसाइड. इन विजन्सी देर आर 90% ऑफ द स्टुडंट्स हू डोंट अर्न. त्यांनी त्यांचं दिवाळीचे पैसे साठवून, त्यांच्या कपडे घ्यायचे पैसे साठवून त्यांनी 100-100, 500-500 रुपये देऊन ड्राईव्ह्स केल्या. त्यानंतर आता फ्लड आले, 4 फ्लड ड्राईव्ह्स केल्या. 2.25 लाख रुपयाची मदत केली आपण विदाउट अ पेनी, विदाउट अ क्राऊड फंडिंग फ्रॉम एनीवन. आणि ह्या गोष्टी होत नाही. झाले 52 वीक्स. लाईक आता झाले आमचे. सो वेन आय वॉज इन हॉस्पिटल, मी तेव्हा मोबाईल माइंड होता आणि मी ठरवलं की सेल्फ हेल्प बुक लिहूया. नो बुलशिट, नो ड्रामा, नो फेअर टेल, नथिंग. देर विल बी बुलेट पॉईंट्स ओनली की काय कसं करायचं किंवा काय. मी रेकॉर्डिंग करायचो की हाऊ टू गेट आउट ऑफ ब्रेकअप, ओव्हर थिंकिंग, हाऊ टू 21 क्वेश्चन्स दॅट वी डोंट आस्क आवर सेल्स किंवा काय. अँड 21 इज अ डिजिट विच इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. कारण 21 डेजमध्ये आपण सांगतो की हॅबिट सोडतो, हॅबिट अडॉप्ट करतो. आणि विजन्सी पण 21 पासून चालू झालेली. अनाउन्समेंट, प्रोजेक्ट विजन्सी. अँड देन आय रोट अ बुक, ट्रिओलॉजीचा पहिला पार्ट. आणि 27 डिसेंबरला आपण पब्लिश केली. ही खूप वेगळी फिलिंग होती माझ्यासाठी. आय सीन माय मॉम अँड डॅड क्राईड लाईक जेव्हा माझं बुक पब्लिश झालं. आणि मला असं वाटलं की यार हे माझ्यासोबत होऊ शकतं तर मी बाकीच्या मुलांसोबत का नाही करू शकत. ओके, देर इज स्पार्क इन एव्हरी वन इन विजन्सी. सो आय सेड की लेट्स मेक इंडियाज फर्स्ट कोड बुक ऑफ अ कम्युनिटी कोड बुक. तुम्ही किती ऑथर व्हायचे सांगा. आय एक्सपेक्टेड 30 पीपल. तुम्ही सगळ्यांनी एक कोट लिहायचे विच इज नॉट प्लेगराइज. तुमच्या लाईफचं कोट लिहायचं. म्हणजे 17 एज पासून 27 एज पर्यंत रीडर असला तरी त्याला कुठलं तरी कोट हिट करणार आहे की ते कोट माझा लाईफ. इन लेस देन 45 डेज ऑन 4th of February we published India's first code book, that is Rise the Code Book by Project Vigency. मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि मला वाटलं पब्लिक स्पीकिंग पण माझ्या एकट्याचं काम नाही आहे. माझ्याकडे पण कितीतरी मुलं जी खूप भारी बोलतात, माझ्यापेक्षा भारी बोलतात ती. देन वी डिसाइडेड की देन लेट्स मेक अ पब्लिक स्पीकर इन एव्हरी सेगमेंट that they will serve the whole Maharashtra at first in coming year. आम्ही 70+ पब्लिक स्पीकर बनवले. आणि आय एम प्राऊड टू टेल यू दॅट की इन 2 months everyone debuted in single different school and colleges. The thing about me is I do storytelling in a raw way. मी अजिबात ग्लॅमराइज करत नाही. काही गोष्टी ज्या आहेत त्यावेळेला सांगतो. एक घाटीपणा आहे माझ्यामध्ये. आणि बऱ्याच 25 डिस्ट्रिक्ट्समध्ये सेशन झालेले. मी जाईल त्या रिजनचा होतो. नगरला गेलं तिथली लँग्वेज थोडी अडॉप्ट करायची, कोल्हापूरला गेलं तिथली लँग्वेज थोडी अडॉप्ट करायची. सो इट हेल्प मी इन मेनी वेज. आय ट्राय टू स्टे हंबल. म्हणजे खूप लोक म्हणायचे की गो विथ अ कार, इट विल हॅव इम्पॅक्ट ऑन कॉलेज की कारमधून आले सर वगैरे. बट आय यूज टू ट्रॅव्हल बाय बस बिकॉज मी बसनं जेव्हा जाईल तेव्हा तिथली लोक एकमेकाशी कशी बोलत आहेत ती टोन मला अडॉप्ट करता येईल, प्रॉब्लेम समजतील, कॉन्टेंट मिळेल. सो 11 तासाचा प्रवास करून मी जायचो आणि मला समजायचं की यार इथले लोक कशी बोलतात, प्रॉब्लेम काय आहे, नगरला भाऊ कसं म्हणतात, आपल्याला भाऊ म्हणतात, त्याला बसेल करेल उठेल, बरेच लाईन शिकलो आणि हे हेल्प केलं. 3-4 सेंटेन्सेस जे मला खूप हिट केले लाईफमध्ये. डॉक्टर भोला सर, जेव्हा माझं 21 कंपनीजमध्ये सिलेक्शन झालं, मी हवेत होतो फुल, तेव्हा ते मला बोलले स्मॉल एन इज अ क्राईम. मी पुन्हा ग्राउंडवरती आलो. अँड जेव्हा आय वेंट थ्रू मेडिकल कंडिशन्स, आय रोट वन कोट की दे फिअर द लूजर हू लर्न्स. सो ह्यामध्ये मी जेव्हा हे लिहिलं ना तेव्हा मला समजलं की यार इट हॅज पोटेन्शियल की जो हारतो आणि शिकतो ना
त्याला खूप भितात लोक, कारण त्यानं गिवअप नाही केलं, तो पुन्हा येतोय करण्यासाठी. रिमेंबर दॅट ऑलवेज. आणि एक गोष्ट सांगतो की हॅव मोर कम्पॅशन. कम्पॅशनची खूप गरज आहे या सोसायटीला. आता मी पूर्ण सेल्फ पासून सोसायटीला झालो, म्हणजे मी आता माझ्यापर्यंत काय ठेवलं, इट्स ऑल अबाउट एजन्सी नाव, प्रोजेक्ट एजन्सी नाव. सो सिम्पथी, एम्पथी अँड कम्पॅशन हे 3 पार्ट्स आहेत. सिम्पथी हा पहिला पार्ट आहे. सिम्पथी म्हणजे काय, जर तुमच्या मित्राला कोणी मारलेलं, भांडणं झालेलं, तर तुम्ही त्याला म्हणता की यार तुझ्याशी वाईट झालं काहीतरी, बरोबर आहे, असं नव्हतं व्हायला पाहिजे, तो भांडणं नव्हती व्हायला पाहिजे. सेकंड स्टेज इज एम्पथी. एम्पथी म्हणजे काय की तुला त्या पोराने मारलं, तुला एवढं मारलं, बस गाडीवरती आपण दवाखान्यात जाऊ, तुझी ट्रीटमेंट करू, तुला लागलं. इट इज एम्पथी. कम्पॅशन इज व्हॉट, जेव्हा तुमच्या मित्राला कोणतं मारतं, त्याला बेदम मारलंय, तुम्ही म्हणता बस गाडीवर कोण आहे, त्याला घरात ओढून मारतो, दॅट इज कम्पॅशन. सिम्पथी मीन्स वर्ड्स, एम्पथी मीन्स ॲक्शन विथ वर्ड्स, अँड कम्पॅशन मीन्स हायर वर्ड्स, हायर ॲक्शन्स. सो वी नीड हायर ॲक्शन, नो वर्ड्स. सो पब्लिक स्पीकिंगमध्ये मी फक्त वर्ड्स नाही ठेवले, वी टूक हायर ॲक्शन्स. एवढ्या ड्राईव्ह झाल्या, बऱ्याच गोष्टी झालेल्या, आणि खूप प्रयत्न करायचा, खूप मदत करायचा प्रयत्न केला माझ्या वेळेला. एक आता मंत्र ठेवलेला आहे की बिट फॉर माय सेल्फ अँड एव्हरीथिंग फॉर सोसायटी. आणि ॲट द एज ऑफ 26 मला हे सगळं असं करू वाटतं, खूप लोक बोलतात का करू वाटतं, ही कम्युनिटी कारण करू वाटते, एवढ्या यंग मुलांसोबत का करू वाटतं, की आपण फक्त कोट नाही टाकायचे लोकांचे, की अब्दुल कलाम असे म्हणले किंवा न्यूटन असा म्हणत होता, की यार डोंट रन बिहाइंड द कोट. आपण एक कोट बनवू शकतो की आपण हे करू शकतो, अँड यू जस्ट कांट चेंज द वन वर्ल्ड बाय जस्ट युअर ओन. तुम्ही एकटं नाही बदलू शकत. सो माय मेसेज टू ईच अँड एव्हरी वन आउट देअर विल बी more collaborations, no competitions. We need collaborations, we need people to come together to chase dreams, to pursue dreams that are good for societal, what we can say, sound mentality, mental health and bharayach goshti. And that's it, that story of myself, the boy who was rusticated, the boy with a no aim and now having a vision and pursuing this vision. Milestones बरे झालेले आहेत, विजन्स इथं थांबणार नाही. आता कम्युनिटी यू विल गेट टू नो की पुढे विजन्स काय होईल. थँक्स टू ह्युमन्स ऑफ सातारा अँड टीम ऑफ ह्युमन्स ऑफ सातारा फॉर गिविंग मी दिस प्लॅटफॉर्म टू शेअर माय स्टोरी. दॅट्स इट. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सातारा.